अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, गुरु माऊलीचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। श्री स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार जीवनाच्या प्रत्येक पहारेला एक नवीन दिशा मिळते आणि त्यांच्या उपदेशांमुळे आत्मविश्वास मजबूत होतो आणि संकटाच्या क्षणात धैर्य साठवायचं समजतं आणि स्वामी समर्थांच्या प्रेरणेने जीवनात अनुभवायला अनेक संधी मिळतात आणि त्यांच्या दिव्य नावाच्या जपातून जीवनात सुख शांतीची साधना नक्कीच आपल्याला करता येते आणि ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे। कारण स्वामींचं नामस्मरण हे तुम्ही केल्याने तुम्हाला त्याचे अनुभव नक्कीच येतील आणि तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही मोठी प्रगतीही करता येईल। म्हणून त्यांचं नामस्मरण करत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, एक स्वामी गुरूंचे जे भक्त होते ते सकाळी उठल्यावर देवाची पूजा करत असताना स्वामी समर्थांना त्यांनी विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो, सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात, तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते, ते तुला फसवतात, तात्पुरता त्याचा फायदा होतो, परंतु निराश होऊ नको। तुला फसवल्याने त्यांना पुढे न कळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या नक्कीच प्रपंचाला भोगावे लागते आणि मग वरवर तो सुखी जर दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते। म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत। आणि स्वामी अजून म्हणतात की अरे, कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते, ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं। अरे, एवढ्यात डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचंच आणि बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय। म्हणून तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्यात हातात आहे आणि तुझा आमच्यावरील विश्वास नक्कीच ठेव आणि मग पहा, तू नक्कीच तुझ्या जीवनामध्ये भरपूर मोठी प्रगती करशील आणि भरपूर जिंकशील सुद्धा। म्हणून आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल, परंतु हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते आणि हीच हिंमत तुम्हाला पुढे घेऊन जात असते। म्हणून ना मानाचा भुकेला ना सन्मानाचा भुकेला, माझा खरा सेवेकरी तोच जो फक्त सेवेचा भुकेला, असं स्वामी म्हणत आहेत। आणि म्हणून स्वामींची सेवा तुम्हाला करत राहायची आहे आणि स्वामींची सेवा केल्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळणार आहे। म्हणून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूंसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे, तो म्हणजे जिव्हाळा, आणि जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवत असतो। म्हणून तुमच्या मनामध्ये जिव्हाळा असणं खूप गरजेचं आहे। तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स मिळत नाही। तुमची आर्थिक परिस्थिती श्रीमंती किती उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुद्धा महत्वाची आहे, हे कधीच विसरू नका। आणि निसर्ग सुद्धा कधीच उतत नाही, मातत नाही। अनेक फळांनी लगडलेले झाड सुद्धा वाकलेले असते। विनम्रता निसर्गाकडून आपण नक्की शिकली पाहिजे। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करायला हवी। नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे। बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची अजिबात वाढवू नका, कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही। म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं। डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात, म्हणून निवळ ही आपले असते, हे लक्षात ठेवा। म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नसते। म्हणून मित्रांनो, जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून ते तसं करत असतात। आणि डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे अजिबात चुकणार नाही आणि तुमची भाषा गोड असेल ना तर तुमची माणसं सुद्धा तुमच्यापासून लांब जाणार नाही। म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकासोबत आपण नक्की चांगले संबंध मात्र ठेवले पाहिजे. आणि आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं चुकत जातं. आणि कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला मात्र तुमच्या लागत असते. म्हणून जो दिसण्यावर जातो ना तो हमखास फसतो, आणि जो डोळ्यातील भाव ओळखतो ना तो आपले मन जिंकत असतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात मात्र राहत असतो, आणि तोच व्यक्ती आपल्याला आवडतही असतो. म्हणून मित्रांनो, एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो लक्ष्मी आणि विष्णूची. लक्ष्मी म्हणते, जग सर्व पैशांवर चालते, पैसा नाही तर काहीच नाही, म्हणून मलाच किंमत. म्हणून विष्णू म्हणतात की सिद्ध करून दाखव. मग लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते. तिथे अंतयात्रा चाललेली असते. त्या अंतयात्रेवर लक्ष्मी पैशांचा वर्षाव करते. सर्व लोक मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात. लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघितले ना पैशाला किती किंमत आहे. विष्णू म्हणतात, प्रेत नाही उठले पैसे जमा करायला. लक्ष्मी म्हणते, प्रेत कसे उठणार, तो मेला आहे. म्हणून विष्णूंनी खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले. ते म्हणाले, जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला या जगात किंमत आहे. ज्या क्षणी मी या शरीरातून निघून जाईन तेव्हा पैसा हा मातीमोल होऊन जाईल आणि त्याची काही देणं घेणं माणसाला नसणार आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत माणुसकी जपायला शिका आणि चांगलं वागायला शिका. जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन हे खऱ्या अर्थाने उधळून येत असतं. तरच तुमचं जीवन तुम्ही पुढे चांगल्या प्रकारे सुद्धा जगू शकता. म्हणून जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झाला पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस मात्र तुमच्या जीवनात हरला नाही पाहिजे, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुलना करून दुसऱ्याचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतःत सुधारणा करणं कितीतरी चांगलं आहे. आणि स्वतःमध्ये सुधारणा केली तर आपल्यामध्ये भरपूर काही चांगले बदल सुद्धा होतात आणि भरपूर काही चांगली गोष्टी आपल्याला शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून एके दिवशी ते चिमणीने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासून तो मध हिसकावून घेतात, तुला वाईट नाही वाटत का? तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते. ती म्हणते, माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात, मध बनवण्यासाठी कला नाही घेऊ शकत, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून आपल्याकडे जी कला आहे त्यात तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. कारण ती कला तुमच्याजवळून कोणीच घेऊ शकत नाही. तुमचा फायदा नक्कीच घेऊ शकतात, पण कला तुमच्याकडून घेऊ नाही शकत. म्हणून ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ना ते नेहमी समाधानातच असतात. आणि आपल्याला जे मिळणार आहे ते मिळण्याशिवाय राहणार नाही, आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आहेत आणि त्या मागण्या आहेत. आणि तुम्ही निसर्गाकडे मागितले ते निसर्ग तुम्हाला ते देणारच आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून लहान मुले किती प्रामाणिक असतात ना, सडेतोड असतात. त्यांना बनवाबनवी आवडत नाही, दुटप्पीपणा आवडत नाही आणि पसंत पडत नाही. पण ती स्पष्ट वक्ती असतात. त्या स्पष्ट वक्तेपणामागे प्रामाणिकपणाची व सच्चेपणाची अशी झणझणीत लाका असते की डोळस माणसाला स्पष्ट वक्तेपणाचं अंजन झोंबवण्याऐवजी त्यामागची निर्मळ वृत्ती दिसून येईल. आणि ती निर्मळ वृत्ती आपण मनात ठेवली पाहिजे आणि लहान मुलांप्रमाणे नक्कीच वागलं पाहिजे. आणि त्यांच्याकडून भरपूर काही आपल्याला शिकायलाही मिळते. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, फक्त शब्दाला आधार पाहिजे, आणि तो आधार मिळाला की सर्व काही नीट होत असते. म्हणून तुम्ही जास्त पैसा करूनही काही होत नसतं. पैशाने सर्व काही आपल्याला मिळतही नसतं. म्हणून गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. किती कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा तुमचं राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण
आयुष्य मात्र हे सोन्यासारखं आपल्याला परत कधी मिळत नाही. म्हणून निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हे त्यांना मान्य करीत नाहीत. आणि तरीही त्यापैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. आणि त्यामुळे आपलं आजूवर काही चुकलेलं नाही अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं जतन मात्र करत असतात आणि त्याप्रमाणे आयुष्यात चालत असतात. म्हणून माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवतो, तर तो जेव्हा लहानातल्या लहान गोष्टी समजून घेतो त्यातून तो मात्र नक्कीच मोठा होत असतो आणि नक्कीच त्याला समजूतदारपणा सुद्धा येत असतो. म्हणून जे घडेल ते सहन करायचं असतं. आयुष्य मात्र असंच जगायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी मात्र आपल्याला थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसतानाही आले तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झोपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला, मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानाने मात्र जायचं असतं आणि ते समाधान खूप महत्वाचं असतं. म्हणून इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला मात्र स्वतःला बदलायला लागेल. आणि स्वतःला बदलण्यासाठी तुम्ही नक्कीच चांगले प्रयत्न केले पाहिजे आणि स्वतःला बदलले सुद्धा पाहिजे. अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं. अनेक वेळा मन मारून जगावं लागतं. हक्काचं सोडून द्यावं लागतं. जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं. नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या. मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळवून घ्यावं लागतं. खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जाता असतो. जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो. सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावतात असतात आणि माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात. म्हणून कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो. काही कमवत असताना काहीतरी गमावत जातो. हे आयुष्य आहे. इथे आपण जगत कमी आणि लढत जास्त जातो. आणि तेच माणसाला लढायला लागतं आणि लढून हे आयुष्य जिंकायला लागतं. म्हणून परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदलते आणि त्यानुसार आपलं मनही बदलत जातं. म्हणून मित्रांनो, याची एक गोष्ट मी तुम्हाला ऐकवतो. गुरु शिष्य म्हणाला, गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं, ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास कमी झाला. म्हणून यातून तात्पर्य असं आहे की परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला. त्यामुळे दुःख सुखात बदलेल आणि सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे आणि तेच आपल्याला जीवनामध्ये त्रास देत असतं. म्हणून त्याच्याशी सुद्धा आपण त्याचप्रमाणे शिकलो पाहिजे. म्हणून स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते. कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारे नेहमी जास्तच भेटत असतात. आणि आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून नक्कीच विश्वास मात्र ठेवलेला असतो. म्हणून मित्रांनो, आयुष्यातले निर्णय चुकतात, मग आयुष्यात चुकत जाते आणि कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि नक्कीच आपल्याला काही समजतही नाही. त्यावेळेला फक्त तुम्ही स्वामींची भक्ती करायची आणि स्वामींविषयी चांगला विचार करायचा आणि त्यांची सेवा करायची. कारण तेच तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देऊ शकतात. आणि त्यांच्या भरोशावर राहत असाल तर मग तसं करू नका. तुम्ही जीवनामध्ये काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही प्रयत्न कराल तर स्वामी तुम्हाला मदत करतील. आणि तुम्ही जर स्वामींच्या भरोशावर असाल तर तसं अजिबात राहू नका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा आणि स्वामींची भक्ती सुद्धा करा. तुमच्या मार्गाला येणारी संकटे स्वामी नक्कीच दूर करतील. म्हणून मित्रांनो, आयुष्यात कधीच आपण खचायचं नसतं. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमूस जाऊ नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती दोन हात करत चल. विजय तुझा असेल जेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू मात्र खचू नकोस. म्हणून चुका होत जातील, तुम्ही समाधानी जा आणि सुधारत जा. म्हणून वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा.
प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता मात्र तुमची दाखवत जा आणि ती क्षमता तुमची वाढवत सुद्धा जा. म्हणून वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळेही मात्र उघडत नाही. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि आपली चूक झाली ना तेव्हा थोडं तुम्ही नमायचं, तरच आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि सुखाने आपलं जीवन चांगलं चालूही शकतं. म्हणून आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, चुकलेल्या कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचं असं आपल्या एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरून यावं, हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, चांगला मात्र असावा. आणि देवानेही आपल्याला सर्व काही चांगले दिलेलं आहे, म्हणून आपल्यासोबतही चांगले होणार आहे. फक्त आपण कोणाविषयी वाईट विचार करू नये आणि कोणाविषयी मनात द्वेष मात्र ठेवू नये. म्हणून ओठात एक आणि पोठात एक असं कधी वागायचं नाही आणि आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत मात्र मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं, विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण मात्र नक्कीच असतं. म्हणून ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती मात्र नसते. म्हणून त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र महत्व आहे. आणि तुम्ही चांगल्या गोष्टी करत असतील तर तुम्ही नक्कीच चांगली माणसं सुद्धा जोडून ठेवाल. म्हणून मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण कधी खेळू नका. कारण शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ हो किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव आणि माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व आहे आणि हे शेवटी त्याच्या कामी सुद्धा येणार आहे. म्हणून तुम्ही कधीच आयुष्यामध्ये गोंधळून जाऊ नका आणि कधी चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. मित्रांनो, गोंधळलेले मन व अस्थिर जीवन कधीच असते ना त्या स्वतःला मार्ग सुचत असतो, मग ना दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो. म्हणून काय करावे काय नाही यावरच मन फक्त मनात विचार सुरू असतो. असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते. यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते. बाकीच्या गोष्टी होतच राहतील, मनातील भीतीला मात्र आवरायची असते. वेळ जशी येते तशीच निघून जाते, पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते. आणि जर स्वतःला यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो व मनाला वेळेस स्थिर केले तर मोठ्यामधील मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नक्कीच भेटत असतो. आणि तो मार्ग दाखवण्यासाठी आपले स्वामी आपली मदत देखील करत असतात, कारण त्यांना आपल्या लहानशा बाळांची काळजी असते आणि आपल्या बाळांना ते सर्व काही पुरवत सुद्धा असतात. म्हणून दररोज स्वतःची स्पर्धा करत स्वतःला सर्वश्रेष्ठत्वाच्या दिशेने पुढे नेत राहणं आणि कालपेक्षा आज अधिक चांगलं करत राहणं आणि स्वप्न बघणं, स्वप्नपूर्तीसाठी लक्ष ठरवणं, एक लक्ष साध्य झालं की त्यापेक्षा मोठं लक्ष स्वतः पुढे पुन्हा ठेवणं आणि अशा प्रकारे जगत राहणं. यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतंत्रपणे झळाळून उठेल आणि तो प्रत्येक वेळी चांगली कामं सुद्धा करेल. म्हणून पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. आणि मन थाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पॉवर आहे आणि तीच पॉवर तुम्ही नक्कीच वापरली पाहिजे. म्हणून बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल. शब्दांचे हे जंगल, जागृत राहावं. जिभेवर ताबा, सर्व सुखदाता. पाणी वाणी नाणी, नासू नये. असंच आपले तुकाराम महाराज म्हणत असतात आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाणीवर नियंत्रण नक्कीच ठेवलं पाहिजे. म्हणून मोहमाया आणि संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. आणि तो मार्ग तुम्हाला नक्की चांगल्या दिशेला घेऊन जाईल आणि चांगल्या लोकांची ओळख तुमची घडून आणेल. म्हणून स्वतःची किंमत आयुष्यामध्ये आपण नक्कीच केली पाहिजे, तर आपण कुठेतरी वरच्या लेवलला जात असतो. म्हणून जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही.
परंतु जीवनात तुमच्या सोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात आणि ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जो भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब मात्र तुम्ही नक्कीच करायला नको. आणि कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि जे म्हणजे आपले अनमोल जीवन, आणि त्या आनंदाने आणि सुखात आपण नक्कीच जगले पाहिजे आणि त्या जीवनाचा सुद्धा आनंद आपण मनापासून घेतला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कटू अनुभव व शिकवण देण्यासाठी येतात. फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला मात्र येत असतात. आणि त्या शुभेच्छांनीच आपण चांगलंच करायचंय आणि आपण चांगल्या प्रमाणे राहायचंय. म्हणून इच्छाशक्ती प्रार्थनेने ती वाढत असते आणि इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते आणि हुरूप येतो आणि उत्साह वाढतो आणि जीवन जगावेसे आपल्याला नक्कीच वाटत असते. कारण ते जीवन आपल्यासाठी चांगले चाललेले असते आणि चांगले वागलेले सुद्धा असते. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तर ती कपाळी लावतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत मात्र नक्कीच ठरत असते आणि ती किंमत नक्कीच आपण त्याचप्रमाणे ठरवली पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये मौन व स्मित हास्य ही जगातील सर्वात सामर्थ्यवान साधने आहेत. हसणे हा बऱ्याच समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग आहे आणि शांतता हा बऱ्याच समस्या टाळण्याचा मार्ग देखील आहे. म्हणून तुम्ही स्मित हास्य करत नक्कीच मौन पाळलं पाहिजे आणि प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा आपलं काम निमूटपणे चांगल्या प्रकारे कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला 2 पैकी एक फळ नक्कीच मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा मात्र आपल्याला मिळत असतो. आणि ही टेस्ट तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि यात नक्कीच तुम्ही दुसऱ्यांची शंका करणे हे बाधक आहे आणि तेच तुम्ही केलंच पाहिजे मित्रांनो. तरच तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. म्हणून जे आवडतंय ते नक्की करा, नाहीतर नैराश्यातून आध्यात्मिक गुरु देखील आत्महत्या करत असतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला जे आवडेल तेच तुम्ही करा आणि चांगल्या प्रकारे फक्त करा. म्हणून आपल्या व्यक्तींच्या स्वभावात प्रेमात असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की स्वभावाच्या प्रेमात आपण नक्कीच पडतो आणि शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तर ती हवी हवीशी आपल्याला वाटत असतात आणि ती क्षण आपण जगत असतो. म्हणून चिखलात पाय पडले आणि फसले ना तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात मात्र जाऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, पण पैसा बघून वाईट मार्गावर कधीच जाऊ नये हे मात्र निश्चित आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. म्हणून आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी, फसवणारी माणसं भोवताली भरपूर आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृती चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमची कला, अजिबात शक्ती, ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधी चोरता येणार नाही आणि ते चोरूही शकत नाही, कारण ते तुमचं आहे आणि ते तुमच्याजवळ कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. म्हणून खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी मात्र करत नाही आणि कधीही धोका सुद्धा देणार नाही, कारण लोक खूप इमानदार असतात आणि इमानदार लोक जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतात. म्हणून लाचारी आणि खोटं बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात नक्कीच तरी होणार नाही आणि चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गाला सुद्धा येतील. म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करत राहिलात तर प्रकृती तुम्हाला मदत करेल आणि प्रकृती तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी मात्र घडवून आणेल. म्हणून प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत, एकतर देऊन जा नाहीतर मग सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही आणि ते आपण सोबत घेऊन जाऊ शकतही नाही, कारण मृत्यूनंतर आपल्याला इथे सर्व काही ठेवायचे आहे. म्हणून डोळे मिटून फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला ना आणि ती शक्ती आपल्यासाठी उभी राहणे म्हणजे श्री स्वामी समर्थांची शक्ती आहे आणि स्वामी समर्थ चमत्कार करत आहेत असे आपण समजावे, कारण तेच आपल्याला सांभाळत आहेत आणि तेच आपले गुरु सुद्धा आहेत. म्हणून आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते, पुढची परीक्षा कोणती यावी आणि यायची आहे ती कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही. म्हणून कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये नक्कीच आयुष्य जगत असताना मन मोकळेपणाने आणि आनंदाने जगणेच नक्कीच पाहिजे. जीवनात उत्तम मित्र
योग्य रस्ता आणि चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटांप्रमाणे असतात आणि सर्वच जुळून आल्यावर वज्रमुठ तयार होते आणि मग याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते आणि हीच वज्रमुठ तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल. ते म्हणजे काय की पहिलं म्हणजे मेहनत केली तर धन मात्र तुम्हाला मिळेल, संयम ठेवला तर काम नक्कीच होईल आणि गोड बोलले तर ओळख नक्कीच होईल आणि आदर केला तर नाव तुमचं नक्कीच होणार आहे आणि ते नक्कीच तुमच्याकडे येणार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही नक्कीच नाव मोठं करा आणि त्या नावानुसार तुम्ही नक्कीच चालायला शिका आणि बोलायला सुद्धा शिका, कारण ते नावच तुम्हाला या जीवनामध्ये पुढे घेऊन जाणार आहे आणि ते नावच तुम्हाला भरपूर काही प्रगती करू देणार आहे. म्हणून स्वतःसारखी वेळ द्या, मनसोक्त जगा आणि नक्कीच सतत कामात अडकून कधी कधी आपण स्वतःसाठी वेळ बाजूला काढायला विसरून जातो आणि कोणतंही वय जास्त नाही किंवा कमी नाही. भव्यांच्या नक्कीच वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आयुष्याचा आनंद घेता येतो आणि हातून गेलेलं सगळं पुन्हा मिळू शकतं, पण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही हे मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या वेळातच आपण ते कार्य केलं पाहिजे, तर आपल्याला यश प्राप्ती नक्कीच होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जीवनामध्ये नक्कीच काहीतरी ध्येय ठरवून त्यासाठी काम नक्कीच केलं पाहिजे आणि माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. म्हणून साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं असतात आणि तीच माणसं आपल्याला आईच्या मायेने जवळ घेत असतात आणि ते आपल्याला मदतही करत असतात, कारण त्या माणसाच्या मनामध्ये नक्कीच दया असते आणि नक्कीच सौंदर्य सुद्धा असतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्या माणसाचा स्वीकार करा आणि वाईट माणसांचा दुरावा करा. म्हणून स्वामींकडे एक प्रार्थना करायची आहे, हे स्वामी राया, मला आणि माझ्या परिवाराला सुद्धा तुम्ही तेवढंच चांगलं ठेवा आणि तेवढंच सुखी समाधानी ठेवा. हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते आणि हे आई, जेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येतो आणि मला संकटातून बाहेर काढते. ते गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुम्हाला आवडते, हीच आमची दौलत आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की स्वामींना आपण केलेली कोणतीही भक्ती नाही आवडत असं कधी होतच नाही. प्रत्येक भक्ती स्वामींना आपली आवडते आणि ते स्वामी स्वीकार देखील करतात. फक्त आपण ते मनापासून ती भक्ती केली पाहिजे आणि त्या वाट्यावर आपण नक्कीच चाललो पाहिजे. म्हणून प्रत्येक क्षणाला स्वामींना धन्यवाद म्हणायला शिका आणि स्वामींना नक्कीच चांगली आपली मनापासून सेवा करायला शिका. स्वामी भक्तांनो, स्वामींविषयी असंच तुमचं प्रेम असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्याला सुद्धा तुम्ही चांगले विचार पोहोचवण्यात यशस्वी व्हाल. यशस्वी माणसे ही नेहमी दुसऱ्याला मदत करण्याला सुद्धा संधी पाहत असतात आणि अयशस्वी माणसे यात माझा काय फायदा याचाच विचार मात्र करत बसतात. म्हणून एक कणखर व्यक्ती कधीच मात्र माघार घेत नाही आणि गिव्हअप करत नाही. ती रात्रभर झुरेल, रडेल, पण दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार मात्र करेल आणि दुसऱ्या दिवसापासून नक्कीच चांगला विचार ती करेल. म्हणून तुम्ही नेहमी चांगल्या मार्गाला चालले पाहिजे आणि चांगल्या मार्गाने राहिले पाहिजे. म्हणून दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून तुम्हाला स्वतःचा अनुभव हा नक्कीच यायला हवा आणि स्वतःचा अनुभव तुम्हाला आला तेव्हाच तुम्ही जीवनात कुठेतरी काहीतरी नक्कीच चांगले करत असता. म्हणून सुंदर नसली तरी चालेल, पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना मात्र समजतील आणि ती व्यक्ती तुम्हाला समजून घेईल. म्हणून जबाबदारी बरं असताना बरं नाही म्हणून सांगून नक्कीच शाळा बुडवली आणि आता खरंच बरं नसताना पण बरं आहे असं म्हणत कामावर मात्र जावे लागतं. म्हणून तुम्ही कधी तुमचं शिक्षण सोडू नका आणि चांगल्या मार्गाला नेहमीच लावा. नक्कीच तुम्ही चांगल्या मार्गाला राहाल तर तुम्ही चांगले यशस्वी सुद्धा व्हाल. म्हणून संसार करताना अनेक छोट्या मोठ्या अडचणी येत राहतात, पण यांना बाजूला ठेवून ज्या नक्कीच नवरा बायकोला एकमेकांवर प्रेम करता येतं त्यांचा संसार कधीच मात्र तुटत नसतो आणि कधीच तो कमी होत नसतो. म्हणून आपण नेहमीच एकमेकांवर भरभरून प्रेम केलं पाहिजे आणि स्वामींवर सुद्धा आपण तेवढंच प्रेम केलं पाहिजे. म्हणून सुरुवात करण्यासाठी महान असणं गरजेचं नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करणं मात्र गरजेचं आहे आणि ती सुरुवातच तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढाताण हेच आहे ते आयुष्य आणि असंच आपल्याला आयुष्य जगत राहायचं आहे. म्हणून कडू आहे पण सत्य आहे,
संकट पण त्याच वेळी येतात ज्यावेळी खिशात रुपया सुद्धा नसतो आणि आपल्याला देव खरी परीक्षा सुद्धा घेत असतो. म्हणून मित्रांनो, त्या परीक्षेत जर तुम्ही पास झालात तर तुम्ही काहीही करू शकता आणि कुठल्याही स्तरावर तुम्ही मोठे होऊ शकता, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. म्हणून असं म्हणतात, माणसाच्या स्वभावाला औषध नसते हे खरं आहे, मात्र त्या स्वभाव मागची भूमिका आपण समजायला हवी, तरच त्या स्वभावातील स्पष्टता मात्र कळायला आपल्याला लागते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून जर जीवनात काल तुमच्यासोबत कोणाचं तरी भांडण झालं असेल आणि कोणी तुम्हाला दुखावलं असेल, तर तुम्हाला रडवलं असेल, तर विसरून जा. गेलेल्या वेळेबद्दल आपण काही नाही करू शकत, पण एवढं मस्त दिवस आहे, आपला वेळ काहीतरी करण्यात घालवा, जेणेकरून तुम्हाला झालेल्या गोष्टींचा विसर नक्कीच पडेल आणि तुम्ही चांगल्या कामाला देखील लागाल. म्हणून ही चांगले कामच करून आपण दैनंदिन आयुष्यात सुखी नक्कीच राहू शकतो आणि नेहमीच आपण त्यात सुख समाधान नक्की शोधले पाहिजे. नाहीतर मग आपण नक्कीच मागासलेले राहू आणि नकारात्मक विचार आपल्या मनात सुद्धा येतात. म्हणून नकारात्मक विचारांवर मात करायची तंत्र आहेत. आपल्याला नको असलेल्या भावनांपासून सुटका करून घेण्याचा आदर्श म्हणजे त्याच जागी दुसऱ्या भावना आणून ठेवणं. नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विधायक विचाराला स्थान द्या. जेव्हा नकारात्मक गोष्टी मनात शिरू लागतात तेव्हा त्यांच्याशी झगडू नका. त्याऐवजी स्वतःशी फक्त म्हणा, माझ्या सर्व चांगल्या गोष्टींवर विश्वास आहे. आणि उजेडामुळे जसा अंधार सरतो तसे नकारात्मक विचार अदृश्य झालेले तुम्हाला दिसतील. कधी कधी तुम्हाला तुमचं मन पुन्हा जुन्या वळणानं जाऊन वैतागानं असलेलं, उगाच घोळ वाढवत असेल आणि चिंता करत असलेलं किंवा इतरांनी तुमच्याबाबत दिलेल्या निवड्यांनी आठवणं उगाळत बसलेला दिसेल. असे विचार तुमच्या मनात आले तर तुम्ही आदेश द्या, थांब. माझे विचार म्हणजे मी माझ्या अर्धसज्ञ मनाला दिलेला चारा आहे. व्यवसायाशी संबंध असो की व्यक्तिगत गोष्टीशी, दिवसातून 100 वेळा गरज लागली तर 1000 वेळा असं करा. आणि एखाद्या आपत्तीचा फटका बसला की कित्येक जण हताश होतात आणि सर्वच बाबतीत नकारावादी बनतात. पण काही जणांना विपत्तीमुळे अगदी विदारक अवस्थेत सुद्धा शक्ती आणि नायक सदृश्य प्रेरणा मिळते. आणि सुजन आणि शर्मेनं गोलस्टीननं ह्या मॅसेज सेटमध्ये मार्थस बिनायार्ड नावाचं नक्कीच ते लॉस होतं आणि 2001च्या डिसेंबरपर्यंत त्या आगीच्या भक्षस्थानी पडलं. आणि त्याच्या समोरचं आव्हान इतकं प्रचंड होतं की महिनाभर त्यांना रात्रीचा स्वयंपाक करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांची जेवणाची सोय केली आणि दुसऱ्या एका व्यक्तीनं व्यावसायिकानं त्यांना राहायला जागा दिली. आणि त्यांनी या नियतीला आपल्या आयुष्यावर नक्कीच प्रभाव पाडू दिला नाही. गावात आपलं अस्तित्व गिरायकांना जाणवावं म्हणून त्यांनी प्रथम नक्कीच त्या लॉजचं रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि नक्कीच त्या रेस्टॉरंटची उभारणी नव्यानं चालू असताना त्यांनी एक मोठा फलक त्या ठिकाणी लावला, वेन लाईफ गिव्हज यू लेमन्स मेक लेमिनोड. म्हणजे आयुष्यानं तुम्हाला पदरात कोंडा घातला तर कोंड्याचा मांडा करा. म्हणून अगोदरच्या सामान्य जुनाट लहान खोल्यांच्या आणि ते कायाकल्प करून अधिक ग्राहकांची सोय असलेलं, अत्युत्तम सुविधा असलेलं मॅन्शन हाऊस असं नवं नाव धारण केलेलं नक्कीच रेस्टॉरंट उभारण्याची संधी गोलस्टीन कुटुंबानं त्या आगीपासून मिळवली. आणि सुजन गोलस्टनच्या मते ज्या आगीनं सर्वनाश केला तिनंच त्यांच्या एका नव्या पातळीवर जाण्यासाठी मदत केली. आणि त्यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांना व्यवसायाची नव्यानं उभारणी करण्यासाठी आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करण्यासाठी बळ मात्र मिळालं. म्हणून दुष्टीकरण जी आव्हानं रोज तुमच्यासमोर उभी टाकतात ती तुम्ही कशी हाताळणार आहात याचं दृष्टीकरण करा. तुम्हाला विक्रीबाबतचं सादरीकरण करायचं असेल आणि व्यवस्थापनाच्या बैठकीसाठी एखादा रिपोर्ट तयार करायचा असेल किंवा अन्य नक्कीच उत्पादक उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही काय बोलणार, कसे बोलणार, तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणती पावलं उचलणार, या सगळ्यांची तुमच्या मनात योजना बनवा. मनातल्या मनात पुन्हा पुन्हा त्यांची संगीत तालीम करा. आणि म्हणजे ते तुमच्या अर्धसज्ञ मनात खोल प्रवेश करील आणि तुमच्या मेंदूच्या प्रत्येक पेशीत भरून राहील आणि तुम्ही यशाची बांधिलकी निर्माण कराल. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ग्राहकाला विक्री करत असाल आणि व्यवस्थापनाच्या मंडळासमोर उभे असाल किंवा त्या विवक्षित उपक्रमात भाग घेत असाल आणि तेव्हा तुमचं अर्धसज्ञ मन परिस्थितीचा ताबा घेईल आणि तुम्हाला इष्ट परिणाम साधता येतील. म्हणून देवाचे आभार माना. आज नक्कीच तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजे. TGIF म्हणजे थँक्स गुडनेस इट्स फ्रायडे हे वचन बहुतांश अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या वृत्तीचं प्रतिनिधित्व करतं. आणि आपण आठवड्याच्या खरेदीची, अखेरीची आणि त्यामुळे आपल्या नोकरी व्यवसायातून आपल्याला मिळणाऱ्या सुटकेची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि यात चुकीचं काही नाही. आपल्या विश्रांतीच्या दिवसाबद्दल आपल्याला आनंद वाटणारच, पण महत्वाकांक्षी आणि यशस्वी लोक
तितक्यात आतुरतेनं सोमवारी परत कामाला लागण्याची वाट पाहतात. अनेक लोक उदास सोमवार बद्दल बोलतात. हे लोक त्यांची नियती नाईलाजानं स्वीकारतात आणि आपलं आयुष्य बंद करून लागतात. त्यामुळे सोमवार एक प्रकारच्या अनिच्छा स्वीकारासह उगवतो. रविवारी जे जाणीवपूर्वक आपल्या भविष्याला आव्हान करतात आणि त्यांचं अर्धसज्ञ मन ज्याप्रमाणे प्रतिसाद देत असतं, शक्यता अशी दिसते की त्यांनीच पूर्वनियोजन करून आपली नियती स्वतः घडवलेली आहे आणि याची जाणीवच त्यांना नसते. आणि अनिच्छा स्वीकृती काढून टाकून तुम्ही जर आपण करत असलेलं काम आणि त्यातल्या आव्हानांची किंवा संधीची पूर्वापेक्षा यासारख्या सकारात्मक विचारांनी मन भरून टाकलं तर सोमवारी सकाळी वाटणाऱ्या उदासींचं तुम्ही उच्चाटन करू शकता. म्हणून थोडक्यात महत्वाचं काय आहे की अर्धसज्ञ मनाची शक्ती समजून घेतली तर सकारात्मक विचाराला सुरुवात होईल. मग तुमच्या करिअरची सूत्र हाती घ्या. तुमच्या करिअरचं सुकाणू तुमच्या बॉसच्या, सहकाऱ्यांच्या किंवा इतरांच्या हाती सोपवू नका. तुमच्या करिअरचा विकास खुंटवणाऱ्या नकारात्मक प्रभावांवर मात करण्याची आंतरिक शक्ती तुमच्यामध्ये आहे हे मात्र विसरू नका. आशावादी, अपेक्षायुक्त अभिवृत्ती ठेवणं आणि कधीही स्वतःला निराशावादी, हतोत्साहित व मनस्थितीत शिरू न देणं या गोष्टीचा खूपच उपयोग होतो. आणि सर्वोत्कृष्ट, सर्वोच्च आणि सर्वात आनंददायी गोष्टीचा मागोवा घेणारी वृत्ती पाहिजे. नकारात्मक विधान कधी पुरं करू नका. ताबडतोब ते उलट करा. म्हणजे तुमच्या आयुष्यात थक्क करणाऱ्या गोष्टी घडतील आणि तुमचं अर्धसज्ञ मन सर्जनशील असल्यामुळे ते तुम्ही कळकळीनं आवाहित केलेले गुणधर्म तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष आणण्यासाठी सरसावेल. आणि दररोजची आव्हानं तुम्ही कशी हाताळणार आहात आणि त्यांचं दृश्य डोळ्यासमोर आणा. आणि तुम्हाला विक्रीबाबतचं सादरीकरण करायचं असेल आणि व्यवस्थापनाच्या बैठकीसाठी एखादा रिपोर्ट तयार करायचा असेल तर नक्कीच एखाद्या अन्न उत्पादक उपक्रमात नक्कीच तुम्ही सहभागी झाले पाहिजे. आणि आकर्षणाच्या नियमावर प्रभुत्व कसं तुम्ही मिळवाल हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. स्त्रिया आणि पुरुष म्हणजे जणू मानवी चुंबक आहे आणि कचऱ्याच्या ढिगाणामधून लोहचुंबक ज्याप्रमाणे फक्त त्याच्याविषयी आकर्षण असणाऱ्या गोष्टी खिचून घेतो, त्याचप्रमाणे आपण सतत आपल्याला विचारांना आणि आदर्शांना प्रतिसाद देणाऱ्या गोष्टी आणि व्यक्ती आपल्याकडे खिचून घेत असतो. म्हणून त्यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित करत असतो. काही लोक इतरांचं लक्ष सहजपणे वेधून घेतात, पटकन मैत्री करतात आणि इतरांकडून खूप कौतुक मिळवतात. या उलट काही लोक जमतेम संबंध ठेवतात. असं का? काहींना लोकांना जेव्हा आपण भेटतो ना तेव्हा त्यांच्या सुखद व्यक्तिमत्वामुळे आपण नक्कीच भारावून जात असतो आणि आपण नक्कीच त्यांची मैत्री करायचं ठरवत असतो. मग ती लोक आपल्याविषयी चांगले असतात. ते स्वतःला ज्या प्रकारे प्रक्षेपित करतात त्यामुळे आपल्या त्यांच्याबद्दल विश्वास वाटतो आणि त्यांचं कौतुक वाटतं आणि त्यांच्याबरोबर आपल्याला आरामशीर वाटतं. आणि या लोकांनी आकर्षणाच्या नियमावर प्रभुत्व मिळवलेलं असतं. ते आपल्या बॉसचं किंवा ग्राहकाचं आणि इतरांचंही लक्ष वेधून घेतात. अशा स्त्री पुरुषांना आपण आपले मेंटॉर किंवा दिशादर्शक म्हणून निवडतो आणि या गटातून कंपनीतले नेते निवडले जातात. आणि हेच लोक यशाची शिडी खूप सहजपणे चढून जातात. म्हणून विल्यम जेम्स या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानं व्यक्तिमत्वाची व्याख्या अशी केली आहे. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिशः उत्क्रांत केलेला वर्तनाच्या गुणविशिष्ट आकृती बंधनाचा संच आहे आणि तो संध्य आणि असंध्य पातळीवरील दैनंदिन कार्याचं निर्धारण करतो. आणि आंतरिक प्रेरणा आणि संज्ञ तसंच बाह्य नियंत्रणाची गुंफण यांच्यामधल्या तोलाचं प्रतिनिधित्व व्यक्तिमत्व करतं. आणि ध्यानात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट ही की आकर्षण गुण विकसित करता येतात आणि आपल्यातले काही पैलू जन्मजात असतात, जसं आपलं दिसणं, मूलभूत बुद्धिमत्ता आणि काही प्रकारचे गुण. पण प्रत्येकाजवळ जन्मानं प्राप्त झालेल्या वैशिष्ट्यांचा अधिकतम उपयोग करून तसंच ती विकसित करून इतरांना कौतुक वाटेल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घडवण्याची क्षमता असते. आणि आकर्षणाच्या नियमाचा वापर कसा करायचा हे आपण शिकू शकतो. ज्या प्रकारची व्यक्ती बनायची तुमची इच्छा असते तसेच तुम्ही स्वतःला विकसित नेणं सोपं नसतं. पण त्याची सुरुवात आपले जन्मजात गुण विकसित करण्याची उत्कट इच्छा आणि बळकट बांधिलकी यांच्यापासून होते. आणि तुम्ही बहिर्मुख, आनंदी, आशावादी आणि सकारात्मक चर्चा असलेलं आणि ज्या स्त्री पुरुषांशी तुमचा संबंध येतो त्यांची पसंती मिळवणारं व्यक्तिमत्व विकसित करू शकता. म्हणून व्यक्तिमत्वाचे गुण संपादन करता येतात. विल्यम जेम्सनं सांगितल्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व हा तुमच्या सर्व गुणधर्मांचा समुच्चय असतो. यात फक्त तुमचा शरीराचा आणि मानसिक शक्तीचाच नव्हे तर तुमचं घर, तुमचा जोडीदार आणि मुलं, तुमचे पूर्वज आणि मित्र, तुमचा लौकिक आणि तुमचं काम, तुमच्या वस्तू आणि तुमचं बँक खाते याचाही समावेश असतो. म्हणून या सर्व गोष्टी एकाच श्रेणीतल्या भावनांच्या जन्म घेतात आणि या गोष्टी
झळाळत राहिल्या, भरभराट पावल्या तर तुम्हाला विजय झाल्यासारखं वाटतं, आणि जर त्या कोसळल्या आणि नाहीशा झाल्या तर तुम्हाला अवनत वाटतं. आणि प्रत्येक गोष्टी करता अगदी समान प्रमाणात नाही, पण सगळ्याच प्रकारे. म्हणून आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपण बाह्य जगापाशी स्वतःला ज्या रीतीनं व्यक्त करतो ती रीत. आणि आपण फक्त आपल्या समोर इतर आजूबाजूला दिसले म्हणजे समाधान पावणारे समाजप्रिय प्राणी नाही आहोत, तर इतरांनी आपली दखल घ्यावी, ती सुद्धा अनुकूल दखल घ्यावी, आणि आंतरिक ओढ आपल्याला असते. म्हणून काही व्यक्तिमत्वांमध्ये शारीरिक सौंदर्य आणि ज्ञानाची शक्ती या पलीकडची महानता आणि सामर्थ्य ही दोन्ही असतात. व्यक्तिमत्वाची मोहकता ही एक दैवी देणगी आहे, आणि जिच्यामुळे कणखर व्यक्तिमत्वांसुद्धा चळतात, आणि जिच्यामुळे व्यवसायात उच्च स्थान प्राप्त करता येतात, आणि एखाद्या देशाची नियती नियंत्रित करता येते. आणि ज्यांच्याजवळ ही चुंबक शक्ती असते ते लोक आपल्याला नकळत प्रभावित करत असतात, आणि त्यांच्या सानिध्यात येताच आपल्याला मोठेपणाची जाणीव होते, आणि ते नोकरीतल्या त्यांच्या कनिष्ठांना प्रेरणा देतात, आणि ग्राहकांवर किंवा अशिलांवर छाप पाडतात, आणि इतर लोक त्यांच्या व्यवसायातला किंवा आयुष्यातला आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहतात, आणि आपल्याला ज्यांची पूर्वी कल्पनाही नव्हती अशा आपल्यामधल्या शक्यता ते जाग्या करतात आणि बंधमुक्त करतात. आपलं क्षितिज त्यांच्यामुळे रुंदावतात, आणि आपल्या संपूर्ण अस्तित्वात एक नवी शक्ती धडपडत असल्यासारखं आपल्याला वाटतं, आणि आपल्याला त्यांच्यामुळे मोकळेपणा वाटतो, आणि आपल्याला दडपडून ठेवणारे एखादं मोठं वजन दुसरं दूर केल्यासारखं हलकं वाटतं. म्हणून चुंबक व्यक्तिमत्वाची जादू मोठ्या प्रमाणात अदबशीर सुजाण वागणुकीतून निर्माण होते, आणि वागण्या बोलण्यातलं तारतम्य या सुद्धा एक महत्वाचा, कदाचित सगळ्यात महत्वाचा घटक आहे. म्हणून माणसाला नेमकं काय करायचं याची माहिती असायला हवी, आणि योग्य वेळ योग्य ती गोष्ट करण्याची क्षमताही असायला हवी. म्हणून परिस्थिती जोखण्याची शक्ती आणि साधारण ताणमान ह्या गोष्टी ज्याला ही जादू अवगत करायची आहे त्याच्यासाठी अनिवार्य आहेत, आणि चांगली अभिरुची हाही व्यक्तिगत आकर्षकतेचा एक महत्वाचा घटक आहे. म्हणून दुसऱ्यांच्या अभिरुचीला तुम्ही धक्का लावलात तर त्यांच्या जाणीव सुद्धा तुम्ही दुखावता. म्हणून डौलदार उपचार, वागण्या बोलण्यातली हार्दिकता, भावनिक औदार्य, दुसऱ्याला आनंद देण्याची सुखद कला हे सगळं संपादन करणं ही एक मोठी गुंतवणूक आहे, आणि सांपत्तिक भांडवलापेक्षा कितीतरी पटीनं चांगले सुद्धा आहे. कारण प्रकाशमान सुखद व्यक्तिमत्वासाठी सगळे दरवाजे खुले होतात, आणि त्याच सगळीकडे फक्त स्वागत होत असं नाही, तर लोक त्यांच्या मागे लागतात, आणि व्यक्तिमत्वाचे गुणधर्म संपादन करता येतात. सर्व लोकांना समान हक्क आणि संधी असली पाहिजे हे मान्य केल्यावरही लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांना पाशी सारखीच बुद्धिमत्ता, सारखी शारीरिक शक्ती व सारखीच ऊर्जेची पातळी नसते. पण परिस्थिती कशी असली तरी स्वयंशिक्षण आणि स्वयंविकास यांच्याद्वारे ते वर येऊ शकतात, आणि जे ज्ञानासाठी आतुर आणि उत्कृष्ट काम करून दाखवण्यात महत्वाकांक्षी असतात ते स्वाभाविकच पुढची मजल मारतात, आणि जे स्वभावगुण तुम्हाला अंगीकारावेसे वाटतात त्याची निवड तुम्ही करू शकता, आणि त्यांचा विकास साधण्यासाठी काम करू शकता. हे सगळं आचरणात आणणं महत्वाचं आहे, आणि परिपूर्ण मानवाच्या श्रेणीचे प्रमुख गुण म्हणजे संयम, सुजनता, औंदार्य आणि माणुसकी, सौजन्य, निस्वार्थीपणा, स्थिर मस्तकता आणि सचोटी. ही वैशिष्ट्य जन्मजात नसतात, ती विकसित करावी लागतात, आणि तुमच्या गुंतागुंतीच्या स्वभावात जे गुण आढळतील त्यांच्यामधून तुम्हाला जसं हवं तसं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी एक आराखडा म्हणून ते वर्णन तुम्ही वापरू शकाल. दुर्दैवानं हे सगळे गुण अजूनही काही जणांचं व्यक्तिमत्व सुखद मानलं जात नाही, कारण ते रूपानं तितकेसे चांगले नसतात. इथे शारीरिक सौंदर्याचा संबंध नाही. चांगलं दिसण्यासाठी सुंदर चेहरा किंवा सुबक शारीरिक ठेवण घेऊन जन्माला येणं आवश्यक नाही, पण तुम्ही उचित आणि ठिकाठीक कपडे घालत आहेत, आणि आठ्या पाडण्याऐवजी स्मितास्य झळकावलं नाहीत, आणि स्वतः स्वच्छ आणि नीटनेटके राहिला नाहीत, तर तुमचे उत्तम गुण लोकांच्या लक्षात येणार नाहीत. आणि रूप महत्वाचं ठरतं, कारण इतरांवर तुमच्याबाबत प्रथम ठसणारी गोष्ट तीच असते, आणि तुमच्या उत्तम गुणांचं प्रदर्शन करण्याची संधी तुम्हाला लोक देतील की नाही ते रूपावरूनच ठरत असतं. म्हणून तुमच्या रूपावरून तुमची परीक्षा केली जाते, आणि इतकंच नाही तर तुम्ही सुद्धा इतरांची परीक्षा त्यांच्या रूपावरूनच करत जाता, आणि लोक त्यांना ज्यांच्याबद्दल कौतुक वाटतं त्यांच्या दिसण्याबाबतच्या सकारात्मक गोष्टी आपल्याला करण्याचा प्रयत्न अंतप्रेरणेने करतात, आणि ते त्यांच्या प्रकारचे कपडे घालतात, त्यांच्यासारखी केशरचना करतात, आणि त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचं वागतात, आणि तुम्ही त्यांच्या इतर गुणांचंही अनुकरण करू शकता. आणि ज्या लोकांकडे तुम्ही आदरानं बघता त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या गुणधर्मावर लक्ष केंद्रित करा, आणि तुम्हाला जी व्यक्ती बनायचं आहे तिचं दृश्य तुम्हाला त्या व्यक्तीत बघता येईल, आणि नक्कीच
फक्त तुम्हाला माहिती असलेल्या स्त्री पुरुषाकडे नाही, तर तुमचा आदर्श ठरू शकणाऱ्या भूतकाळातल्या आणि वर्तमान काळातल्या व्यक्तीकडे तुम्ही नक्कीच पाहिलं पाहिजे. म्हणून चांगल्याच्या शोधात तुम्ही नक्कीच राहिले पाहिजे आणि चांगलं शोधलं तर त्याप्रमाणे आपण चांगलं जीवन सुद्धा जगू शकतो आणि चांगल्या व्यक्तीसोबत सुद्धा राहू शकतो. म्हणून आयुष्यात कुरूपतेकडे पाहण्याऐवजी सौंदर्याकडे आणि चांगलेपणाकडे पाहणं, कोतेपणाकडे पाहण्याऐवजी उदात्तपणाकडे पाहणं, अंधाराकडे आणि उदासीकडे पाहण्याऐवजी उजेडाकडे पाहणं आणि निराशाकारक गोष्टींकडे पाहण्याऐवजी आशादायक गोष्टींकडे पाहणं, काजळलेल्या बाजूकडे पाहण्याऐवजी उजळलेल्या बाजूकडे पाहणं सोपं आहे. म्हणून नेहमी सावल्यांकडे तोंड करण्याऐवजी सतत सूर्यप्रकाशाला सन्मुख राहणं सोपं आहे आणि त्यानं तुमच्या स्वभावामध्ये खूप फरक पडू शकतो. समाधान आणि असमाधान, सुख किंवा दुःख, भरभराट किंवा दैन्य, यश किंवा अपयश, इतका मोठा फरक यामुळे पडू शकतो. हे विचार तुमच्या आदसज्ञ मनामध्ये रुजवा आणि आकर्षणाचा नियम अशा रीतीनं आचरणात आणता येतो. म्हणून त्यामुळे उजेडाकडे पाहायला शिका. सावल्या आणि कलंक, नकारात्मकता, प्रतिमा, विसंवादित्व ह्यांना अजिबात थारा देऊ नका. आणि ज्या गोष्टी आनंद देतात, ज्या सहाय्यकारक आणि प्रेरणादायी आहेत, त्या अल्प काळात तुमचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात आणि तुमच्या व्यक्तिमत्वात बदल घडून आणू शकतात. आणि त्याच गोष्टींना धरून राहा. तुमच्या उत्तम गुणांना विकास करण्याचा एक मार्ग म्हणजे इतरांमधल्या उत्तम गुणांचा शोध घेणं आणि तुमच्या भेटणाऱ्या प्रत्येकाबाबत उदार अंतकरणानं बघितलं आणि कोणत्या स्त्री पुरुषाचा बाह्य मुखवटा भेदून त्यांच्या अगदी आतल्या गाभ्यात डोकावण्याचा प्रयत्न केलात आणि सर्वांच्या बाबतीत सुधारणता जोपासलीत तर तुम्हाला हा अमूल्य उपहार मिळू शकेल. आणि तुम्ही जर इतरांना आरामात वावरं दिलं तर मग आनंदी आणि स्वतःबद्दल समाधानी वाटू दिलं तर ह्यापेक्षा आणि या क्षमतेपेक्षा अधिक मोबदला देऊ शकणारं दुसरं काहीही नाही. आणि सूर्य जसा अंधाराची हकालपट्टी करतो त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशासारखे असणारे लोक त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांच्या मनातून दुःख, उदासी, चिंता आणि विवंचना घालवून टाकतात. आणि एखाद्या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या संभाषणात खुंटलेलं असतं आणि प्रत्येकजण कंटाळलेला असतो. अशा ठिकाणी या लोकांनी प्रवेश केला तर वादळानंतर दाट काळ्या कुट्ट ढगांमधून सूर्य बाहेर यावा तसा वातावरणात बदल होतो आणि नुकत्याच आलेल्या आनंदी व्यक्तीकडून प्रत्येकजण आनंदीपणा उचलतो, जिभा सैल सुटतात आणि खुंटलेलं संभाषण तजेलदार आणि खुमासदार होतं आणि सगळं वातावरण उत्स्फूर्ततेनं आणि उत्साहानं भरून जातं. म्हणून दुसऱ्यांच्या भावनांशी समरस व्हा. समरस होणारे लोक ते ज्यांच्याशी बोलत असतात त्यांच्या जागी स्वतःची कल्पना करू शकतात आणि समोरची व्यक्ती काय बोलते आहे. आणि अशी माणसं फक्त ऐकत नसतात तर त्या व्यक्तीला त्या क्षणी काय वाटत आहे ते त्यांना प्रतीत होतं. अशा व्यक्तीला सकारात्मक प्रतिसाद कोण देणार नाही हे मला सांगा. म्हणून आनंदी वृत्ती तुम्ही बाळगली पाहिजे. तुमच्यापाशी कळवटपणा आणि कपटीपणाचा पूर्ण अभाव नसेल आणि प्रत्येक दिवस म्हणजे एक वरदान मानून तो तुम्ही आनंदाने उपभोगत नसाल तर त्याची लज्जत चाकत नसाल तर तुमचं आयुष्य अतिशय असमाधानी आणि निष्फळ बनून जाईल हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण जर इतरांबद्दल सूडबुद्धी बाळगली किंवा नुसता अमित्रापूर्ण विचार तरी मनात आणला तरी आपल्याला उत्कृष्ट काम करणं अशक्य होऊन जातं. आणि आपण जेव्हा परिपूर्ण सुसंवादासह काम करत असतो तेव्हाच आपल्या क्षमता सर्वोत्कृष्ट कामगिरी देऊ शकतात. आणि हृदयात सदिच्छा नसली तर डोक्यानं किंवा हातानं आपण चांगलं काम करू शकत नाही. आणि आर्सेनिक जसं शरीराला घातक असतं तसंच तिरस्कार, सुळाची भावना आणि मत्सर आपल्या सर्वाधिक उदात्तेसाठी विष समान असतं. आणि सुजन वृत्ती, इतरांबाबत सदिच्छेची भावना हे तीव्र द्वेष किंवा इतर उपायकारक विचारांपासून संरक्षण करण्यासाठी आपलं उत्कृष्ट कवच आहे. म्हणून डौलदार व्यक्तिमत्वामध्ये अशी जादू असते जिच्यापासून दूर जाणं अवघड असतं आणि ज्या व्यक्तीपाशी असा डौल असतो तिला धुतकारणं अवघड असतं. आणि त्या व्यक्तीमध्ये असं काहीतरी असतं जे तुम्हाला आकर्षून घेतं. म्हणून तुम्ही कितीही वेगळं असलात, चिंतामग्न असलात किंवा तुम्हाला व्यत्यय नापसंत असला तरी तुम्ही सुखद व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला परत पाठवायला तुमचं मन घेत नाही. म्हणून ही त्यातली क्वालिटी मात्र असते. म्हणून सुखदपणाचं रहस्य हेच आहे की तुम्ही नक्कीच चांगली व्यक्ती आयुष्यामध्ये निवडली पाहिजे. इमर्सन म्हणतात की तुम्ही जे असता ते इतक्या मोठ्यानं बोलत असता की तुम्ही जे बोलता ते मला ऐकूच येत नाही. म्हणून आपण जे असतो, आपल्याला जे वाटत असतं ते आपल्याला लपवता येत नाही, कारण आपण आपलं व्यक्तिमत्व भोवतालचं वातावरण प्रदीप्त करत असतं आणि ते आपल्या शक्तिशाली गुणांनुसार आणि गुणधर्मांनुसार थंड आणि उबदार, आकर्षक किंवा अनाकर्षक असू शकतं. आणि जी व्यक्ती स्वार्थी असते, सतत स्वतःचा विचार करत असते, स्वतःचाच फायदा फक्त पाहत असते,
आणि जी थंड, सहानुभूती शून्य, अदाशी असते ती उबदार किंवा परिपक्व वातावरण प्रदीप्त करू शकत नाही. आणि तुमच्या स्वभावात स्वार्थीपणा, तुटकपणा आणि अदाशीपणा किंवा लोभीपणा या गोष्टी जास्त बलवान असतील तर तुमच्यातून त्या लहरी प्रक्षेपित होतात आणि तुम्ही इतरांना दूर सारता. कारण लोकांना या गुणांचा अंतप्रेरणेचं तिटकारा असतो. म्हणून जे गुण आकर्षित करतात ते बहिर्दृश्य हलके फुलके असतात आणि जे गुण अपकर्षित करतात ते अंतर्दिश असतात. आणि ज्या लोकांजवळ आकर्षकता नसते ते स्वकेंद्रीय असतात आणि ते स्वतःबद्दल अति विचार करतात आणि ते जास्त देत नाही. ते सतत कशाच्या तरी मागे असतात आणि काहीतरी शोषून घेत असतात. म्हणून कसला तरी लाभ मिळवत असतात आणि स्वतःकरता फायदा मिळवायला बघत असतात. म्हणून त्यांच्याजवळ सहानुभूती, मैत्री, भलेपणा यांचा अभाव असतो आणि ते लोकांमुळे आणि लोकांमध्ये मिसळू शकत नाही. म्हणून लोहचुंबक फक्त लोखंडाच्याच वस्तू आकर्षून घेतो. लाकूड, तांब, रबर किंवा इतर लोह नसलेल्या वस्तूंबाबत त्याला काही संबंधता नसते. म्हणून लहानपणी तुम्ही पाहिलं असेल की तुमचा छोटा लोहचुंबक सुई उचलून घेऊन येईल. आपण आगपेटीतली काडी किंवा बांबूचं दात कोरणं उचलून घेणार नाही आणि हे त्याच्यासारखं असतं. तेच तो आपल्याकडे खेचून घेतो. म्हणून स्त्री पुरुष हे मानवी चुंबकच आहेत. कचऱ्याच्या ढिगातून फिरवलेला लोहचुंबक ज्याप्रमाणे त्यांच्याशी सादृश्य वस्तू फक्त ओढून घेतो त्याप्रमाणे आपणही ज्या गोष्टी किंवा लोक आपल्या विचारांना आणि आदर्शांना प्रतिसाद देतात त्यांनाच फक्त सतत ओढून घेत असतो आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असतो. म्हणून आपलं पर्यावरण, आपले साथीसोबती आणि आपली सर्वधारण परिस्थिती हे आपल्या मानसिक आकर्षणाची परिणती असते. आणि भौतिक पातळीवर या गोष्टी आपल्याकडे येतात कारण आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेलं असतं, त्यांच्याशी मनानं नातं जोडलेलं असतं आणि त्या गोष्टी आपल्याशी संबंधित नसतात. आणि आपल्या मनात त्याबद्दलची संबद्धता जोपर्यंत अस्तित्व राखून असेल तोपर्यंत त्या आपल्याबरोबर राहतील. म्हणून आकर्षणाचा नियम कसा वापराल हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं असतं. काही लोक निसर्गातच आकर्षक असतात पण त्यांच्या स्वभावाचं तुम्ही पुत्तकरण केलं तर तुम्हाला आठवेल की त्यांच्याजवळ असे गुण असतात ज्यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच अंतस्फूर्त कौतुक असतं. औदार्य, मनाचा मोठेपणा, सौहार्द, विशाल सहानुभूती, आयुष्याबाबतचा विस्तृत दृष्टिकोन, मदतशीलता, आशावाद असे गुण प्रत्येकच व्यक्तीला आकर्षून घेत असतात. आणि गुण असलेली माणसं आकर्षणाच्या नियमांचे अनुयायी असतात. आणि यातला कोणताच गुण असा नाही जो तुम्हाला जोपासता किंवा आणखी बळकट करता येणार नाही. जर तुम्ही असं केलं तर जिथे इतरांचं ऐकलंच जात नाही तिथं तुमचं ऐकलं जाईल. तुमचा व्यवसाय कोणताही असू दे, तुम्ही ज्या प्रकारचा ठसा इतरांवर उमटवता त्यावर तुमचा लौकिक आणि यश बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं. त्यामुळे तरुणींनी आकर्षणाचा नियम वापरून चुंबकीय, आकर्षक आणि जोमदार व्यक्तिमत्व मिळवलंच पाहिजे. अंतःकरणाचे गुण जोपासा. बुद्धिमत्ता आणि मेंदूची शक्ती यांचा व्यक्तिगत आकर्षणातही फारसा संबंध नसतो. बुद्धी नव्हे तर प्रेमाची क्षमता लोकांना खेचून घेते आणि धरून ठेवत असते. म्हणून हे करणं फारसं अवघड नाही. प्रत्येकजण दुसऱ्याच्या सुखावण्याची क्षमता आणि व्यक्तिमत्वाचं सामर्थ्य जोपासून जगत एक महत्वाची शक्ती मिळवून ओळख निर्माण करू शकतो. आणि आकर्षणाचा नियम समजून घेतल्यावर आकर्षक आणि अनाकर्षक असा फरक पाडणाऱ्या गुणांचं आणि गुणधर्माचं ज्ञान झाल्यावर एक प्रकारची वैशिष्ट्य जोपासणं आणि दुसऱ्या प्रकारची काढून टाकणं तुलनेनं सोपं आहे. म्हणजे आपण उदार मनसकता, मनाचा मोठेपणा, आनंदीपणा आणि मदतशीलता अशा प्रकारचे मानसिक गुण जोपासू शकतो आणि या विरुद्ध असणारे अवगुण त्यागू शकतो. आणि ज्या प्रमाणात आपण हे करू त्या प्रमाणात आपल्याला इतरांबद्दल जास्त आस्था वाटते आहे आणि त्यांनाही त्यामुळे आपल्याबद्दल जास्त आस्था वाटते आहे असं तुमच्या लक्षात येईल. म्हणून आपलं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस समृद्ध, चुंबकीय बनवण्यासाठी आपण सुजन विचार, शब्द आणि कृती यांचं वलय स्वतःभोवती जसजसं तयार करत जाऊ तसतसं तुमच्या लक्षात येईल की जिकडे जाऊ तिकडे आपण अधिक स्वागत आहे. आणि जो लोक आपल्याला शोधून आपल्या मागे येत आहेत आणि आपण अशा रीतीनं स्वतःला व्यक्तिगत चुंबक बनवायला आपण लोकांना आपल्याकडे अधिकाधिक आकर्षित करून घेऊ. म्हणून इतरांचे जे गुण तुम्हाला आवडतात, ज्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता, ते गुण तुमच्या अर्धसज्ञ मनावर बिंबवलेत तर तुम्ही इतरांना आकर्षक वाटू लागाल. आणि या गुणांनी तुम्ही ओतप्रोत भरून गेलात की ते तुमची वैशिष्ट्यपूर्ण ओळख बनतील आणि तुम्ही चुंबकीय आकर्षण व्यक्तिमत्व संपादन करू शकाल. म्हणून मित्रांनो, आरोग्यपूर्ण जीवन जगा. स्वतःला चुंबकीय बनवण्याची पहिली तयारी पाहिली म्हणजे उत्तम आरोग्य संपादन करणं. जोमदार आरोग्याच्या जोडीनं उचित तसंच अधिकवादी, आशावादी, आनंदी आणि समाधानी चित्तवृत्ती तुमची चुंबकीय विस्मयकारकता रित्या वाढवतील. आणि सुदृढ आरोग्य असतील व्यक्तिशक्ती, जोम आणि धैर्य
यांच्या योगानं वातावरण प्रदीप्त करेल. आणि तर त्यांच्याजवळ चैतन्याची कमतरता असेल तो दुसऱ्यांना काही देण्याऐवजी त्यांच्याकडून काहीतरी काढून घेईल आणि शारीरिक बळ आणि आरोग्याचा सळसळता आनंद चुंबकीय शक्तिशाली व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी सहाय्य करेल. म्हणून हलकी फुलकी तल्लक मन असलेली, डोळ्यात चमक आणि पावलात तडप असलेले, विपुल शारीरिक चैतन्यानं रसरसलेले लोक मरगळलेल्या आणि शारीरिकदृष्ट्या अशक्य माणसापेक्षा अधिक नक्कीच मिळून जातात आणि त्यांना आयुष्यामध्ये भरपूर काही मिळतं सुद्धा. म्हणून स्वतःच्या चुका कबूल करा, तरच तुम्ही भरपूर पुढे जाल आणि प्रगती सुद्धा कराल. म्हणून जे लोक आक्रमक, स्वतःला खूप काही समजणारे, उद्धट असतात आणि आपली चूक कधीच कबूल करत नाही, त्यांच्याकडे लोक नक्कीच पाठ फिरवत असतात आणि त्यांच्याकडे अजिबात बघत सुद्धा नसतात. म्हणून आर्थिक गुंतवणुकीतला तज्ज्ञ वॉरन बफेट हा बहुधा जगातला सर्वात श्रीमंत माणूस असेल. अपयश आणि चुका यांचा उपयोग कसा करावा हे तर त्याला माहिती आहेच, पण नक्कीच त्यांच्यापुढे जाऊन तो आपल्या चुकांची जाहिरात करतो. आणि 1989 मध्ये त्यानं लेटर टू इन्व्हेस्टर्सच्या माध्यमातून आपल्या चुकांची यादी छापून कबुली जबाब देण्याची अपरिता प्रस्ताव सुरू केली. आणि या पत्रात त्यानं आपल्या चुकांची कबुली दिली आणि योग्य कृती केल्यामुळे गमावलेल्या संधीचाही पाढा वाचला. आणि बफेचा असा विश्वास आहे की प्रांजळपणामुळे भागधारकांचा जितका फायदा होतो, निदान तितका तरी व्यवस्थापनातही होतो. तो म्हणजे सार्वजनिक जीवनात इतरांना चुकीचा मार्ग दाखवणारा सीईओ खाजगीत केव्हातरी स्वतःच्याही चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो. म्हणून बफे फक्त यशावरचं लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या चुकांचा अभ्यास करण्याचं मोलही जाणतो. म्हणून कदाचित प्रांजळतेची ही परिसीमाच वॉरन बफेला कामातला आनंद उपभोगण्याची मोकळीक देते आणि तो नेहमीच उत्साहात असण्यासाठी, इतरांना पाठबळ देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि दररोज कामावर जायला तो खरोखरच उत्सुक असतो आणि लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात ते तो श्रीमंत आहे म्हणून, की याच्या उलट. मग ज्यांना तुम्ही भेटता त्यांच्यापर्यंत पोहोचा. लोकांना तुम्ही असं वाटायला लावलं पाहिजे की एक सच्च्या माणसाला भेटले आहेत. आणि लोकांना भावविरहित कोरड्या रिहिती हाऊ डू यू डू किंवा ग्लॅड टू मीट यू असं कडकडीत अभिवादन करू नका. त्यांच्यात मिसळा, लोकांच्या नजरेला नीट नजर भिडवा आणि त्यांना तुमच्या व्यक्तिमत्वाची अनुभूती देऊ दे. आणि त्यांचा हात आनंदाने हसून आणि एखादा गोड शब्द बोलून हातात घ्या. त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे की ते एका अस्सल ताकदीच्या संपर्कात आले आहेत आणि पुन्हा तुम्हाला भेटण्यात त्यांना आनंद नक्कीच वाटला पाहिजे आणि त्यांना नक्कीच तुम्हाला भेटावं असं वाटलं पाहिजे. असं व्यक्तिमत्व आपण नक्कीच सादर केलं पाहिजे. म्हणून लोकप्रिय व्हायचं असेल तर तुम्हाला हार्दिकता जोपासली पाहिजे. तुमच्या हृदयाचे दरवाजे तुम्ही सतत उघडले पाहिजेत. आणि काही लोक ठेवतात तसे नुसते किलकिले नाही. भेटणाऱ्या लोकांना हे दुसऱ्या प्रकारचे लोक जणू म्हणत असतात, तुम्ही आत थोडेसे डोकवू शकता, पण तुमचा परिचय मला हवासा वाटतो की नाही हे मी ठरवण्यापर्यंत तुम्ही आत येऊ शकत नाही. म्हणून बरेच लोक हार्दिकतेसोबत कंजूस असतात. म्हणून एखाद्या खास प्रसंगासाठी किंवा अगदी जिवलग मित्रांसाठीच ते ती राखून ठेवत असतात आणि ती मौल्यवान असल्यामुळे प्रत्येकाला वाटता येत नाहीत आणि अशी त्यांची धारणा असते. म्हणून हे उबदार आनंदी हस्तांदोलन आणि हार्दिक अभिवादन तुमच्यात आणि तुमच्या नक्कीच तुम्ही ज्यांना भेटता त्यांच्या सद्भावनेचा केवढा दृढ बंध निर्माण करतं आणि ते पाहून तुम्ही चकित व्हाल. तुम्हाला भेटणारे लोक स्वतःशी म्हणतील, वा किती छान व्यक्तिमत्व आहे, मला या महिलेबद्दल गृहस्थाबद्दल जास्त माहिती करून घेतली पाहिजे आणि अभिवादनाची तरा खूपच निराळी आहे आणि या माणसानं नक्कीच माझ्या काहीतरी पाहिलं आहे आणि जे बऱ्याच लोकांना दिसत नाही. म्हणून हार्दिकता दर्शवण्याची लोकांना खुल्या अंतकरणानं उबदार प्रांजळ अभिवादनाशी भेटण्याची सवय लावून घ्या. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल आणि गोष्ट तुमच्यासाठी चमत्कार घडून आणेल आणि तुम्हाला आढळेल की सध्या तुम्हाला त्रासदायक वाटणारा कडकडीतपणा, साशंकता, तुटकपणा आणि कुणाच्यात रस न वाटणं ह्या गोष्टी नाहीशा होतील आणि लोकांच्या लक्षात येईल की तुम्हाला त्यांच्यात खरोखर रस आहे आणि तुम्ही खरोखर त्यांना जाणून घेऊ इच्छिता आणि त्यांना प्रसन्न करू इच्छिता, म्हणून त्यांना रिझवू इच्छिता. हार्दिकता दर्शवण्याच्या सवयींमुळे तुमच्या सामाजिक शक्तीत उत्क्रांती घडून येईल आणि तुम्ही असे आकर्षक गुण विकसित कराल जे तुमच्यामध्ये होते असं तुम्हाला कधीच स्वप्नातही वाटलं नसेल. आणि बाकीचे तुमच्याकडे धावत येतील आणि मार्गदर्शनासाठी तुम्हाला मानतील आणि तुमची स्वप्न साकार करायला तुम्हाला मदत देखील करतील. म्हणून अनुभवी सल्लागार निवडा आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे, कारण अनुभवी व्यक्तींकडून तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही शिकायला मिळेल. म्हणून करिअर प्रगती करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अनुभवी सल्लागाराचा मेंटॉर शोध घेणं आणि त्यांचं अनुकरण करणं. हा स्त्री आणि पुरुषांमध्ये वर चर्चा केलेले सगळे गुण असतात आणि इतरांबरोबर वाटून घेण्याची शक्ती आणि उत्सुकताही त्यांच्यामध्ये असते.
म्हणून ज्यांनी आकर्षणाच्या नियमावर प्रभुत्व मिळवलं आहे अशा लोकांचं चांगलं उदाहरण म्हणजे सल्लागार. आणि ते तुम्हाला फक्त ज्ञान देत नाहीत तर कंपनी कल्चर संस्कृतीमधले बारकावे उलगडून दाखवतात. आणि जेव्हा तुम्ही यश मिळवून नेतेपद ग्रहण करता तेव्हा संघटनेच्या एखाद्या नवागतासाठी सल्लागार बनून तुम्ही तुमच्या सल्लागाराचं ऋण नक्कीच फेडू शकता. हे मात्र तितकंच खरं आहे आणि तितकं हे प्रॅक्टिकल सुद्धा आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकाची मदत करायला शिका आणि प्रत्येकाची मदत केली तरच देवही आपल्याला भरपूर काही देतो. कारण देव म्हणतो तुम्ही दुसऱ्याची मदत करा आणि एकमेकांची मदत केल्याने आपण सर्व काही गोष्टी पुढे घेऊन जाऊ शकतो असे आपल्याला आपले परम स्वामी समर्थ सांगत असतात आणि ते आपल्याला शिकवत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही स्वामी भक्तीत असणं खूप गरजेचं आहे. आणि स्वामी भक्तीत जो व्यक्ती असतो त्याला कशाची अडचण येत नाही आणि कोणत्याही गोष्टीची माघार घेण्याची त्याला गरज पडत नाही. कारण स्वामी त्याचेच सर्व स्वप्न हे साकार करण्यासाठी त्याला मदत करत असतात आणि प्रत्येक संकटातून त्याला ते बाहेर काढत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमच्या लाडक्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यालाही चांगल्या विचाराची मात्र गरज आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.